तर मित्रांनो, आता वाजले दुपारचे 1 आणि आपली ट्रेन आहे 1:30 वाजता. आता अर्धा तास राहिलेला आहे. तर सर्वप्रथम मी आता स्टेशनला जातो. ही एंट्री आहे आपल्या स्टेशनची. तर माझा कोच नंबर आहे G5 आणि सीट नंबर आहे 12. तर सर्वप्रथम आपण आपल्या सीटवर बसून घेऊया. आता थोड्याच वेळामध्ये ट्रेन येणार आहे. तर मित्रांनो बघा, मुंबई स्टेशनच्या बाहेर वातावरण एकदम थंड झालेलं आहे. मे महिना आहे आणि मे महिन्यामध्ये पाऊस लागेल असा मी विचारही नव्हता केला. तर वातावरण खूप चांगलं झालेलं आहे आणि मला जर्नी करायची उत्सुकता अजूनही वाढलेली आहे. तो मित्रांनो, ट्रेन नंबर 12188 जबलपूर मुंबई गरीब रथ एक्सप्रेस ही भारतामध्ये 2009 साली लॉन्च झाली, जी मुंबई आणि जबलपूर दरम्यान चालवण्यात झाली. तर आपल्या सरकारचा उद्देश हा होता यामागे की मध्यमवर्गीय आणि गरीब लोकांनाही AC ट्रेनमधून प्रवास करता यावा. त्यामुळे गरीब रथ एक्सप्रेस ही भारताच्या प्रत्येक राज्यामध्ये लॉन्च करण्यात आली. तर आता थोड्याच वेळामध्ये आपण गरीब रथ एक्सप्रेसची जर्नी करणार आहोत, जी मागच्या वर्षीपर्यंत ICF कोचमध्ये होती, पण गेल्या मला वाटतं 1 वर्ष झालं ती आता LHB कोचमध्ये तयार करण्यात आली आहे. तर थोड्याच वेळामध्ये आपण आपली जर्नी सुरू करूया. तर मित्रांनो, जबलपूर गरीब रथ एक्सप्रेस ही प्लॅटफॉर्म नंबर 10ला लागलेली आहे CSMTला. आता वाजलेत 1:15 आणि 1:30 राईट टायमाला ही निघणार आहे मुंबईहून जबलपूरसाठी. तर माझा कोच नंबर आहे G5 आणि सीट नंबर आहे 12. तर सर्वप्रथम मी माझ्या सीटवर जाऊन बसून घेतो आणि आपल्याला जबलपूर गरीब रथचं LHB कोचचं इंटेरियर लुक आणि सिटिंग अरेंजमेंट दाखवतो. तर सर्वप्रथम आपण आपल्या जबलपूर गरीब रथचं 3 टायरचं इंटेरियर लुक बघूया. तर मित्रांनो, हा आहे जबलपूर गरीब रथ एक्सप्रेसचा 3 टायर इकॉनॉमी कोच. तर बघा, इंटेरियर लुक आणि सिटिंग अरेंजमेंट ही मला खूपच चांगल्या प्रकारे आवडलेली आहे. हे बघा, हे चार्जिंग पॉईंट्स इथे दिलेले आहेत आणि लाईट्स पॉईंट पण दिलेले आहेत. हे बघा, वरती उषा पण इथे ठेवलेल्या, चादरी पण आहेत. असं खूप गाडी नीट अँड क्लीन मला दिसते. आणि आता जस्ट ही मुंबई निघणार आहे म्हणून अजूनपर्यंत एवढा क्राऊड नाही आहे, पण मला असं वाटतं कल्याण ते नाशिकपर्यंत जवळजवळ पूर्ण गाडी भरून जाईल. बघा, हा आहे आपला लंच टेबल. इथे आपण ब्रेकफास्ट आणि लंच करूया. आणि हे आपली पाण्याची बॉटल तुम्ही या रॅकवर ठेवू शकता. आणि हा इथे बघा लाईट्स दिला आहे, जो आपल्याला इव्हनिंगला कामात येईल. आणि राईट आणि लेफ्ट दोन्ही साईडला चार्जिंग पॉईंट दिलेले आहेत. आणि सीटिंग पण मला फार आवडली. ॲज कम्पेअर टू राजधानी तेजसपेक्षा सीट थोडंसं छोटं आहे, पण चांगलं आहे की अफोर्डेबल प्राईसमध्ये आपल्याला AC मध्ये जर्नी करायला मिळते. हे गरीब रथ एक्सप्रेस आपल्याला सर्वात चांगला सर्व्हिस देते. तर आता थोड्याच वेळात गरीब रथ एक्सप्रेस CSMTवरनं रवाना होणार आहे जबलपूरसाठी. तर आपली गरीब रथ एक्सप्रेस 1:30 वाजता निघणार आहे. आणि सोबतच तुम्ही बघत आहात की जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेस पण प्लॅटफॉर्म नंबर 11ला लागलेली आहे आणि ती पण आपल्या पाठोपाठ निघणार आहे जालन्यासाठी. सो आपली ट्रेन नंबर 12188 जबलपूर मुंबई गरीब रथ एक्सप्रेस थोड्याच वेळामध्ये निघणार आहे मुंबईहून. जसं आपण बघत आहात की आपली गरीब रथ एक्सप्रेस मुंबईहून रवाना झालेली आहे आणि थोड्याच वेळात मुंबई जालना वंदे भारतही पाठोपाठ रवाना होणार आहे जालन्यासाठी. तर बघा, वंदे भारत किती दिसायला किती लुकिंग अट्रॅक्शन आणि डिसेंट आहे. आता आपला पुढचा स्टॉप आहे दादर आणि त्यानंतर कल्याण. तर मित्रांनो, हे डिझेल इंजिन आता कुठली एक्सप्रेस येत आहे, कोनार एक्सप्रेस. तर कोनार एक्सप्रेससोबत आपलं क्रॉसिंग होतं आहे आता.
तर हे बघा सीटच्या खाली हुक दिले, तर गाडीमध्ये चोरी वगैरे काय होऊ नये त्यामुळे आपण आपल्या लॉकनी तर आपल्या बॅगेत सामान लॉक करू शकता. तर 1:45 झालेत आणि जबलपूर गरीब रथ एक्सप्रेस दादरला पोहोचलेली आहे आपल्या राईट टायमावरती. आता पुढचं स्टेशन कल्याण आणि त्याच्यानंतर नाशिक. तर बघा मे महिन्यामध्येच पावसाचं वातावरण झालंय आणि गाडी आपली दादर स्टेशनला पोहोचली आहे आणि पावसाची इथे सुरुवात पण झाली मे महिन्यामध्ये. तर हे आहे बेसिन. तर आपल्या फूटने तिथे प्रेस करायचं त्या बटनला, त्याच्यानंतर बेसिनला पाणी येईल. तर हे पण आता माझ्यासाठी नवीनच होतं कारण या पहिले मी असं पाहिलं नव्हतं कुठल्या दुसऱ्या ट्रेनमध्ये. एक मिनिट. तो मित्रांनो, जबलपूर एक्सप्रेस कल्याणला पोहोचलेली आहे आणि आता कल्याणमध्ये मला वाटतं जवळजवळ अर्धी ट्रेन आपली भरणार आहे आणि मला वाटतं पुढचा स्टॉप म्हणजे नाशिकला जवळजवळ पूर्ण ट्रेन आपली भरेल. हे बघा अजूनही लोक येत आहेत. म्हणजे माझा कोच जीफ आहे हा तर मला वाटतं पूर्णपणे आता भरणार आहे आणि बाकीचे कोचेसला पण गर्दी बघा किती आहे. मला असं वाटतं जवळजवळ 50% गाडी कल्याणलाच भरणार आहे आणि बाकीची उरलेली मला वाटतं नाशिकला भरेल. जाने वाली तर मित्रांनो, जवळजवळ 3:45 वाजलेत आणि गरीब रथ एक्सप्रेस ही कसाऱ्याला पोहोचलेली आहे. आता इथे हॉल्ट तर नाही आहे, पण पुढे घाट असल्यामुळे मागे इंजिन लागेल, कारण इगतपुरी कसारा जवळजवळ मला वाटतं हा
5-6 किलोमीटरचा घाट आहे, त्यामुळे मागे इंजिन लागतं आणि म्हणूनच हिला कसारा आणि इगतपुरीला हॉल्ट दिलेला आहे. हा मे महिना आहे आणि वातावरण बघा कसं झालं आहे, पूर्ण पावसाचं. आणि पावसाचं वातावरण मला फारच आवडतं. मित्रांनो, ही नवीन आहे. मागच्या वर्षी जी मी जर्नी केली होती ती ICF कोच होती आणि आता ही जी लेटेस्ट मी जर्नी करतोय हिच्यामध्ये LHB कोच दिले, म्हणजे लिंक हॉफमॅन बस. स्टॅबिलिटी खूप चांगली आहे याची. 160 ते 180 किलोमीटर ट्रेन पळू शकते. आणि विंडो आपण बघाल बघा, विंडो पण लार्जर दिली आहे. इंटेरियर लुक्स पण इथं खूप छान दिलं आहे आणि स्पेस पण खूप छान दिला आहे. आणि चार्जेसमध्ये काही चेंजेस केलेले नाहीत. पहिले हे मुंबई ते जबलपूर 970 रुपये होतं आणि आताही तेवढंच आहे. तर चार्जेस पण त्यांनी वाढवले नाही आणि सुविधा पण आपल्याला चांगल्या प्रकारे दिलेल्या आहेत. काय सुंदर असं वातावरण झालंय आता. तर मित्रांनो, जसं आपण बघत असाल की कसाऱ्याला गाडी थांबली कारण की आता पुढे घाट आहे, म्हणूनच बघा इंजिन लागते मागून. कारण घाट चढण्यासाठी इंजिनला अजून थोडासा सपोर्ट हवा आहे, तरच तो घाट चढू शकतो इंजिन आपला. तर मित्रांनो, इंजिन लागलेलं आहे मागून कारण पुढे कसारा इगतपुरी घाट लागणार आहे. आता थोड्याच वेळामध्ये गाडी कसाऱ्याहून निघणार आहे. आता पुढचा हॉल्ट नाशिक. जबलपुर को जाने वाली प्लेटफॉर्म तर मित्रांनो, टाइम झाला 4:20 आणि जबलपूर गरीब रथ एक्सप्रेस इगतपुरीला पोहोचलेली आहे. हॉल्ट तर नाही आहे, पण आता जे कसाऱ्याला आपण जे इंजिन लावले, आता घाट सेक्शन संपला आहे तर ते आता इंजिन काढण्यासाठी इगतपुरीला हॉल्ट दिला आहे. बघा पावसाचं वातावरण, पाऊस बघा किती छान पडतो आहे. कसाऱ्याला फक्त वातावरण झालं तर पावसाचं, पण आता इगतपुरीला मी बघतो बघा पाऊस किती छान पडतोय. तर मी विचारही केला नव्हता की मे महिन्यामध्ये मी आजपर्यंत असं वातावरण पाहिलं नव्हतं. पाऊस बघा पडतोय, सगळं हिरवगार झालं आहे. तर हे पहिल्यांदा मी बघतोय. तर पाऊस सुरू झालेला आहे आणि हे असं वातावरण मला निसर्गाचं खूपच आवडतं. तर जबलपूर गरीब रथचा हा प्रवास मला नेहमी लक्षात राहील.
तर मित्रांनो, फायनली संध्याकाळचे 5 वाजून 25 मिनिटांनी जबलपूर गरीब रथ एक्सप्रेस ही नाशिकला पोहोचलेली आहे. मला हा प्रवास नेहमी लक्षात राहील, कारण मे महिन्यामध्ये असं पावसाचं वातावरण मी या पहिले पाहिलं नव्हतं. ट्रेन खूपच चांगली, याचे सर्व्हिसेस पूर्ण चांगले आहेत. मला मुंबई ते नाशिक फक्त 375 रुपयाचा फेअर लागला.